असो किंवा नसो मला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण गप्पांचा पाऊस हा शो टाईममध्ये नेहमीच चालू असतो आणि आता मला काहीच प्रॉब्लेम नाही असं मी पुन्हा पुन्हा म्हणत राहणार आहे. का काय प्रॉब्लेम येणार आहेत का नाही मला माहिती नाही, कारण जी टीम आहे ती फार भन्नाट आहे माझ्यासोबत. हॅलो, हाय हाय. तर आज आम्ही इथे असं मस्त खात गप्पा मारत पाणीपुरी शॉर्ट्स आहेत समोर आणि मला काहीच प्रॉब्लेम नाहीची टीम आहे. स्पृहा आहे, समीर आहे, गश्मीर आहे आणि निर्मितीताईसुद्धा आहेत. त्यामुळे सगळं छान मस्त असणार आहे एकदम. स्पृहा, मी पहिलं तुझ्याकडे जाऊ का नको? म्हणजे तू ठरव, मला काहीच प्रॉब्लेम नाही. हेच पहिलं सुरुवात अशीच असणार होती. म्हणजे आमचं प्रमोशनच या नोटवर चाललंय. काही करा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि आजचा दिवस विशेष आहे, आपण सगळे एकत्र आहोत कारण तिकडे तुझ्या पलीकडे दिग्दर्शक बसलेला आहे ज्याला तू खूप वेळा टोमणे धमकी वगैरे मारलेली असशील कदाचित आणि मग फायनली. नाही, मी चांगलं वागले त्याच्याशी सेटवर. ते चांगलं वागण्याच्या प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या असतात. ते तिच्या दृष्टीने ते चांगलंच वागली आहे. आम्हाला माहिती आहे किती टोमणे आणि काय काय आम्हाला सहन करायला लागतं. तो शांत आहे, अत्यंत शांत. सिनेमात पण शांत आहे, अदरवाईज पूर्णपणे. लग्न कुठल्या पद्धतीने करायचं? आमचे सगळे विधी झाले पाहिजे. ठीक आहे. दोन्हीकडचा लग्नाचा खर्च तुम्हाला करावा लागेल. एवढं शक्य नाही आम्हाला. आता तेवढं तर करावंच लागेल ना. खर्च वगैरे आमचा आम्ही बघू, तेवढं मेहनतीने कमावलंय आम्ही. घर तर बापजादाच दिसून राहिलं. हा वाद आता वेगळ्या दिशेला चाललाय. आम्ही बोलून राहिलो ते तुम्हाला मान्य आहे का नाही? आमचा आजी आम्हाला जड होऊन राहिला असं वाटून राहिलं का तुला? स्पृहाने काय केलं हे समीर सांगणार आहे का? नाही, तिलाच सांगू दे. म्हणजे तुम्हालाच काय टोमणा ती मारते का नाही? नाही, मला समीर सरांबरोबर काम करायची खूप इच्छा होती. पहिलं वाक्य आणि मी गेली अनेक वर्ष त्यांच्याकडे स्ट्रगल करते. चला ऍक्टर म्हणून नाही तर नाही, पण गीतकार म्हणून तरी त्यांनी मला संधी द्यावी अशी अशा अनेक किती सांगायचं आहे त्यांना. त्यामुळे ते एक तिथपासूनच माझ्या स्ट्रगलची ती सुरुवात होती असं म्हणूया आपण. पण यावेळेला ते खुश झाले, म्हणजे देव प्रसन्न झाला त्यांच्या रूपाने आणि मग मला त्यांनी या फिल्ममध्ये कास्ट केलं. निर्मितीताईंनी होकार का दिला, असं काय विशेष या सिनेमात आहे ते आधी तुम्ही सांगा. माझं ह्याच्यासारखंच झालं. मला त्यांनी काही फिल्म ऐकवली नाही, स्क्रिप्ट दिलं नाही, तरी मला फिल्म करायची होती समीरची. जेव्हा मला कळलं की समीरला एक फिल्म करायची आणि तुम्हाला ती ऐकवायची आहे, म्हटलं विचारू नका मला काही, लगेच ताबडतोब ऐकूया आपण आणि तू ऐकव मला, पण मी करणारच आहे. म्हणजे हे मी त्याला सांगितलंच होतं. तो मला पूर्ण सांगत होता की अशी फॅमिली आहे, मग असं अमुक आहे. म्हटलं हो, ते सगळं मला मान्य आहे. त्यातला कुठलाही रोल दिला तरी मी तो करणार मी ही फिल्म करणार आहे. आणि अर्थात त्यांनी कुठलाही रोल नाही दिला, खूप छान रोल दिला. वरमाई. हा, थेट वरमाई मराठी. हा, म्हणजे आमचा वरचष्मा आहे यांच्यावर. आणि नागपुरी लोक तसे गोड असतात खूप, तुम्हाला तर माहिती आहे त्यांचं आदरातिथ्य. त्यामुळे आम्ही तसे गोड आहोत, खूप खूप गोड आहोत. तुम्ही डबल गोड आहात. हां, सगळ्या महाराष्ट्राला मी डबल गोड आहे. पण मग काही मराठीत काही खास आम्हाला काही एखाद ओळी? अरे एवढा अभ्यास करून मी तो रोल केलाय. प्रत्येक वाक्य काय करायचं ना, हा पटकन कायचं सांगायचं की निमित्ते तू असं अशा अर्थाचं काहीतरी बोल. अरे अशा अर्थाचं थांब, आता मला ते कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे त्या नागपुरी भाषेमध्ये. मग मी फोन करायचे, जिने माझं सगळं करून दिलं, भारती पाटीलने. अगं आता ना हे मराठी वाक्य सांगितलंय, आता हे नागपुरी कसं करायचं मला सांग आणि त्याचं टोन पण सांग. मला एका सीनला त्याने ना अशी 5-6 वाक्य अशी भाषा लिहून दिली मराठीत. हे बोलायचंय तुला आता. म्हटलं थांब समीर, लगेच सीन लावू नकोस, थांब, मला त्याच्यावर मेहनत करू दे, आता अभ्यास करू दे. तू आता सांगतेस बोल आता पटकन. म्हणजे आता सिनेमातच पाहावं लागेल. आता सिनेमात बघा कशी मी नागपुरी भाषा बोललेली आहे आणि माझी खात्री आहे मी बरोबर बोलले. हां, कारण आता काही हो, आता मी बरोबरच बोललेली आहे. तूही काही नागपुरी भाषेत बोल? नाही, मी जास्त नागपुरी नाही बोललोय, कारण मी बोललायस म्हणून मी ओव्हरऑलच कमी बोललोय. जे बाहेर पण आता ओव्हरऑल तुम्हाला दिसत असेल मी कमीच बोलतो, ती जास्त बोलते. पण हे कॅरेक्टर जास्ती करून मुंबईकडे ह्याचं कॉलेज आणि शिक्षण आणि त्याचा सगळा फ्रेंड सर्कल हा मुंबई साईडचा आणि पुणा मुंबईकडचा असल्यामुळे
त्याची भाषा आपलं कसं होतं की आपण कुठल्याही गावाकडनं आलो असलो तरी ज्या शहरात आपण आपले फ्रेंड सर्कल जमतं, ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण ग्रूम होतो त्या एन्व्हायरमेंटची भाषा आपली पिकअप होते. सो ऑटोमॅटिकली अजयचं जे कॅरेक्टर आहे ते मुंबई आणि पुण्याकडचंच मराठी बोलतं. कधीतरी एखाद्या ओळीमध्ये त्याचं थोडासा नागपुरी लहजा, म्हणजे आईशी जरा प्रेमाने बोलताना किंवा वडिलांवर चिडून जर का काहीतरी बोलला फटकन, तर ते पण त्यांच्यासोबत पुन्हा एवढे वर्षांनंतर काही दिवस राहिल्यामुळे तो एखादं वाक्य ते नागपुरी भाषेत येतं. पण बाकी तो पूर्ण आपण ज्या भाषेत विचार करायला शिकतो शाळा कॉलेजमध्ये त्या भाषेतच आपण युजली बोलतो. सो ती अजयची भाषा ही मुंबई पुण्याकडचीच आहे. त्यामुळे तुझं कसं फार न्यूट्रल आहे. स्पृहा काश्मीर सोबत, म्हणजे मी आज आपण बसून काय इंटरव्ह्यू करतोय कळलंच असेल. आम्ही मॅक्सिमम सगळे आम्ही अशाच पद्धतीने सीन्स केलेले. या सिनेमात जर स्पृहाचे 200 शॉट्स असतील उदाहरणादाखल, तर 201 पाटला आहे, जो पाटला ज्याच्यावरती उभं राहून 201 पाटलाचे शॉट्स आहेत. इतकं आहे ते, म्हणजे डबिंग केलंय खरं तर पाटल्याने माझ्यापेक्षा जास्त. डबिंगच्या वेळेला सुद्धा एकदा पाटला द्यावा लागलेला आहे. नाही खोटं बोलत नाहीये, विचार दिला. होय, डबिंगच्या वेळेला तो माईक जो आहे दादांचं खोटं आहे, हे दादांचं खोटं आहे. मला हे मान्य आहे की काश्मीर माझ्या आधी जेव्हा डबिंग करत असायचा तेव्हा समजा माईक इथे असेल तर मी गेल्यावर तो इथे घ्यायला लागायचा. इथपर्यंतची ऍडजस्टमेंट मला मान्य आहे. पण डबिंगलाही मी खाली पाठला घेऊन उभी होते. जरा थोडंसं जास्त आहे जरा. पण मग शूटिंगला काय टफ गेलं का सगळं सोपं होतं? हा आमच्या DOPचा प्रॉब्लेम आहे खरं म्हणजे. आम्ही सोडून दिलं होतं सगळं. एक हे होतं मात्र एक शॉट लागला होता ज्याच्यामध्ये सोलो होता हिचा, आणि ती अशी दाराला टेकून उभी असते आणि खाली असे 3-4 एकावर एक असे ॲडजस्ट करून पाटले होते. आणि मी असा मॉनिटरवरती बघत होतो आणि अचानक मॉनिटर ब्लँक झाला, कारण स्पृहा जोशी ही फ्रेममधनं अशी खाली गेली, पाटला सरकला, ती पडले का. त्यामुळे आम्ही तिच्या त्या बॉयला आम्ही सांगायचो की तू किटमध्ये ना 3 इंची 6 इंची 9 इंची पाटले ठेवत जा. शूटिंग झालं पडलं बाई. बाकी खर्च वाढला नाही ना अजून? नाही. पण तशी मी खूप रिझनेबल आर्टिस्ट आहे त्यामुळे. पण स्पृहा आणि काश्मीर तुमची जोडी या निमित्ताने पहिल्यांदा पाहायला मिळते एकत्र. तुम्ही आधीपासूनची मैत्री होती का या निमित्तानेच मैत्री झाली काय? आमची काहीही मैत्री, आमची ओळखही नव्हती आधी. म्हणजे आम्ही हाय हॅलो करायलाही भेटलेलो नाही हो त्या फिल्मच्या आधी. पण या फिल्मच्या लुक टेस्टला आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि मग आमची ओळख झाली आणि मग मैत्री झाली. यार एक पार्टी देऊया यार या वीकेंडला. सगळी तयारी तू करायची. हा ठीक आहे. पेरेंट्स मीटिंग आहे असतानाच्या शाळेत. आपल्याला दोघांनाही आमंत्रण. 4 वाजता सगळं संपून मी पोहोचणार आहे. एक्सपिरियन्स होता? फॅब्युलस एक्सपिरियन्स होता. माझं परत तेच म्हणणं असतं, माझ्या पहिल्या चित्रपटात सुद्धा समोर उभे असलेली व्यक्ती मोहन जोशी सारखी होती. ह्या चित्रपटात स्पृहा जोशी समोर आलेली आहे. मी असं नाही लेट्स टेक इट हेल्दीली. कंपॅरिझन नाही आहे, दोघांचंही बॉडी ऑफ वर्क वेगळं आहे आणि ते सगळं आहे. मला ती कंपॅरिझन नाही करायची. सांगण्याचा हेतू हा आहे की समोर एक चांगला, म्हणजे मला कित्येकदा काही लोक, मी नावं नाही घेणार पण म्हणायचे, अरे तुला माहिती आहे का कोण तुझ्या समोर काम करतंय, तर ते खाऊन टाकतात हे वगैरे. तर मला असं वाटतं कुठलाही चांगला अभिनेता कधीच सीन अख्खा एकटा खाऊन नाही टाकू शकत आणि टाकतच नाही. तो कायम गिव्ह अँड टेकमधनं तुमचा अभिनयसुद्धा इम्प्रूव्ह करून जातो. सो त्यामुळे तोच एक एक्सपिरियन्स मला ह्याच्यात पण आला की अरे उलट आपण चांगला अभिनेता समोर असल्यावरती आपल्याला टेन्शन कमी आलं पाहिजे, आपलं टेन्शन रिलीव्ह झालं पाहिजे, कारण आपल्याला 100% माहिती आहे की ती भट्टी जुळून येणार आहे त्या सीनमध्ये. तर सगळीच धमाल कास्ट आहे, 101 तू सगळे शोधून काढलेले आहेत. निर्मितीताई समोर आहे आणि निर्मितीताई एकंदरीत कास्ट आणि स्पृहा काश्मीरची जोडी, एकंदर सेटवरचं वातावरण तर नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही कसं एन्जॉय? खूप गाणी, गप्पा, मस्ती, खेचाखेची एकमेकांची. आणि समीर असा इतका साधा दिसत असला तरी खूप उंगल्या करतो. हो करेक्ट बोलले ना? करेक्ट आहे की नाही स्पृहा? करेक्ट आहे की नाही? डबिंगच्या वेळेस पाटला हे आज आपल्याला कशा सिक्रेट कोण सांगणार आहे त्याला पाणीपुरी शॉट मिळणार? मला तर नाहीच आहे त्यातलं काही. मी खूप
साधी मुलगी आहे, अत्यंत साधी मुलगी. अच्छा, हेच एक टॉप सिक्रेट आहे. हेच एक बाई, हे आम्हाला माहिती नव्हतं. हा, आम्हाला माहित नव्हतं तू साधी मुलगी आहे. त्याबद्दल आता स्पृहा पाणीपुरी शॉट तिने घेतलेला आहे. मी जिंकलो. खाऊ दे. आरामात. चिंचेचं पाणी हां, हे तिखट पाणी पण ते मी चव तशीच आहे का काही फरक पडला? सेम रे सेम. ही जागा, हे वातावरण, जुन्या आठवणी जागा झाल्या. रुईयाच्या कट्ट्यावर आलोय तुमच्या खास. मला आज कसलं सॉलिड वाटतंय. म्हणजे ही जागा आहे जिथे मी माझं पहिलं नाटक केलं, पहिली एकांकिका केली, गमभन नावाची. त्याच्यानंतर अनन्या नावाची एकांकिका केली आहे, ज्या एकांकिकेने मला काम मिळायला सुरुवात झाली ॲक्च्युली. आणि आता मी माझ्या फिल्मचं प्रमोशन इकडे करते आणि माझी 2 पोस्टर्स इथे लागले. लकी आहे. त्यामुळे मी सांगू नाही शकत आहे की मला काय वाटतंय आत्ता आणि किती छान वाटतंय. सो इट्स अ व्हेरी व्हेरी लकी प्लेस फॉर मी. आणि आय रिअली होप की मला काहीच प्रॉब्लेम नाही मध्ये तो एक लक फॅक्टर ट्रान्सफॉर्म होईल. अनेक चांगले सिनेमे याआधी तुझे आलेले आहेत आणि आता मला काहीच प्रॉब्लेम नाही. उत्सुकता नक्कीच डबल वाढलेली आहे. गाण्यांचा फ्लेवरसुद्धा एक नेहमीच तुझ्या फिल्मचा विशेष असतो. त्याबद्दल काय सांगशील आणि मुख्य म्हणजे या सिनेमाच्या गाभ्याविषयी काय सांगशील, कारण ट्रेलरने उत्सुकता वाढवलेली आहे. या सिनेमाविषयी सांगायचं तर हा आजचा सिनेमा आहे. आज आपण शहरांमध्ये राहत असतो, आपण घरापासून लांब राहत असतो आणि ना एकूणातच म्हणजे शहर असो, निमशहर असो, गाव असो किंवा शहराकडे झुकणारी गावं असो, आता असं व्हायला लागलं आहे ना की मटेरियलिस्टिक गोष्टी खूप वाढलेल्या आहेत आणि आपल्या डिमांड्सही खूप वाढलेल्या आहेत. कारण जग तसं झालेलं आहे, आपण त्याच्या मागे पळत असतो आणि ते पळत असताना ना खूप गोष्टी आपल्याकडनं राहून जातात. नात्यांमध्ये बोलता म्हणजे एक जे घट्ट नातं जे असतं ते नातं हळूहळू सवयीचं होऊन जातं, कम्युनिकेशन थांबतं. बऱ्याच गोष्टी आपण फक्त इन्फॉर्मेशन लेवलला एकमेकांना पास ऑन केल्यासारख्या करतो. शेअरिंग कुठेतरी कमी व्हायला लागतं. पण असं जेव्हा होतं तेव्हा आपण खूप साऱ्या गोष्टी मिस करत असतो, ते आपल्याला कळत नसतं. आपण जे मी काय म्हणतो की आपण सतत म्हणत असतो की नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही पण तू बघ, तर ते मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणतो याचा अर्थ आपण हो किंवा नाहीमध्ये ते म्हणू शकत नसतो. म्हणजे तिथे काहीतरी प्रॉब्लेम असतो, पण तरीही आपण ती गोष्ट इतकी छोटी असते ती जाऊ देतो आणि मग ते सगळं पाहिलं होतं आणि मग एक खूप मोठा प्रॉब्लेम बनून आपल्या समोर येतो आणि मग आपण डायरेक्ट त्यावेळेला त्याला ॲड्रेस करायला लागतो. तर या चित्रपटातनं तेच सांगायचा प्रयत्न केला आहे की एकत्र कुटुंब पद्धत त्याचे काही प्लस आहेत, काही मायनस आहेत. एकटं राहणं ज्याला म्हणतात, एक नवरा बायको मुलगा, एक छोटंसं कुटुंब आहे, त्याचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. प्रत्येक नात्यांचे इक्वेशनमध्ये काही फायदे असतात, काही तोटे असतात आणि त्याचबरोबर प्रेशर्स असतात आपल्यावरती खूप सारी. त्या प्रेशर्सचा आणि नात्यांचा एकमेकांमध्ये तो जर करेक्ट मेळ बसला नाही तर बॅलन्स जायला लागतो. या चित्रपटातनं ते सगळं प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न आहे. नाव कोणी सुचवलंय, नाव कोणाला सुचलंय, कारण ते फार जास्त आहे. नाव मला सुचलंय कारण माझी 15 वर्षापूर्वी एक एकांकिका होती मला काहीच प्रॉब्लेम नाही नावाची. तर त्यावेळेला हा आमचा विचार झाला होता की आपण हे इतके वेळा म्हणत असतो आणि तर हेच नाव का नाही द्यायचं. नाही, त्याची कथा वेगळी होती. त्याची कथा नवरा बायकोचीच होती पण ती लग्न आधीची होती आणि ती पूर्ण वेगळी होती. पण हा जो सब्जेक्ट आहे ज्याला हे नाव फारच जास्त ॲप्ट जातं आहे असं माझ्या लक्षात आलं, म्हणून मग मी ते दिलं की ते मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणताय तुम्ही, पण हा चित्रपट तोच प्रवास आहे की मला काहीच प्रॉब्लेम नाही पासून खरंच मला काहीच प्रॉब्लेम नाही पर्यंतचा हा प्रवास आहे. आणि गाण्यांच्या बाबतीत तू म्हणशील तर ऋषिकेश, सौरभ आणि जसराज जे माझे अगदी 16-17 वर्षापासूनचे मित्र आहेत, आम्ही एकत्र कॉलेजमधनं एकांकिका स्पर्धा करत आलो. त्यांना खूप चांगलं कळतं की मला काय प्रकारचं म्युझिक आवडतं, मला काय म्हणायचं असतं आणि एकही लिपसिंक नाही आहे, मोंटात सॉंग्स असतात सगळी. म्हणजे एखादी गोष्ट सीन्समधनं, डायलॉग्समधनं, अभिनयातनं येणारच असते, पण कित्येक वेळेला आपल्याला असं वाटतं ना की ही मुवमेंट आहे ही याच्या पलीकडे कशातनं तरी यावी आणि त्याच्यासाठी म्युझिकशिवाय दुसरा पर्याय नसतो. आणि तो सोल जो आहे त्या सिच्युएशनचा सोल हा त्या तिघांना खूप जास्त चांगला कळतो. आणि पुन्हा ना ते तिघंजणांना म्हणजे एकजण त्यातला एस ड्रमर आहे, एकजण त्याचा एस कीबोर्ड प्लेअर आहे आणि एक तर जसराज जोशी आहे. त्यामुळे ना ते तिघंजणं म्युझिक बांधताना
व्होकल्स, मेलेडी आणि रिदम या तिन्हीला धरून असतात आणि ते एकमेकांचे खूप चांगले क्रिटिक आहेत. ते कधीच खुश नसतात त्यांच्या कामावर, ही त्यांची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे ना ते काय केलं आहे या झोनला ते कधी जात नाहीत. ते बेटरमेंटसाठी प्रयत्न करत राहतात आणि त्यामुळे सोलफुल म्युझिक त्यांच्याकडनं बाहेर येतं. आणि या सिनेमातली गाणी खरंच सगळी म्हणजे ते मी खूप दाव्याने सांगतो की ती गाणी फार छान आहे, ती तुम्हाला आवडतील. अजून चौथं गाणं येणं बाकी आहे, जे आता येईल, जे रोमॅन्टिक नंबर ज्याला म्हणतात ते आहे, ती येईल. एकंदर भावनांचा, नात्यांचा हा सगळा खेळ आहे आणि समीरचं वैशिष्ट्य असं आहे की तो फार कधी कधी छोटे वाटणारे प्रॉब्लेम फार छान गुंफून सिनेमातून समोर आणतो. तुझा एकंदर हा सगळा अनुभव कसा होता आणि कशा पद्धतीने हे सगळं बांधलं गेलं? फार मस्त. आपल्याकडे म्हणतात ना की तुम्ही जितके पर्सनल होत जाल तितकं ते जास्त जास्त युनिव्हर्सल होत जातं. मला असं वाटतं की ही जी फिल्म आहे हे त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे. म्हणजे मी आत्तापर्यंत ज्या फिल्म्स केल्या आहेत त्यामधलं मी बोलू शकते अर्थात, पण इतकं छोटं आहे ते सगळं खरं म्हणजे, आणि ते इतकं इंटिमेट आहे आणि त्यामुळेच ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे ती जी नातेसंबंधांची ती वीण आहे, तो जे मगासपासून सांगतोय ना की ते एकात एक गुंतलेलं आहे खूप जास्त, आणि आपण एक सोडवायचा प्रयत्न केला तर आणखीन खूप गोष्टींना हात लागतो. म्हणजे ते इतकं सोपं नाही आहे की असं करून ती गाठ सोडवली आणि ते सुटून गेलं. तर त्याच्यामध्ये खूप आत पदर आहेत. मग फक्त नवरा बायको नाही, मग तुमचे त्या बरोबरीने येणारी पण बाकी सगळी नाती आहेत. मग ऑटोमॅटिकली तुमचं ते रिलेशन पण हळूहळू बदलत जातं जसं तुमचं एकमेकांसोबतचं रिलेशन बदलतं. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या पर्सनल आयुष्यात तुम्ही स्वतः म्हणून कसे आहात ह्याच्यावर पण परिणाम करत असतात. सो एक हेल्दी आयुष्य तुम्हाला समजा जगायचं असेल तर ही सगळी रिलेशन्स हेल्दी असणं हा बेस आहे. आणि या फिल्मची तीच मजा आहे की तो बेस हेल्दी कसा राहील याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणारं ते कुटुंब आहे. तो गोडवा आहे त्याचा. आणि मला असं वाटतं की आम्ही पण खूप शोधत होतो हे करताना. आम्हाला कोणालाच फार म्हणजे आम्ही वाव काय क्लॅरिटी आहे अशा याने फिल्मला सुरुवात केली नव्हती. आणि समटाईम्स आय थिंक इट हेल्प्स, कारण तुम्ही ते शोधत राहता ना सतत. सो आम्ही पहिल्या सीनपासून शेवटच्या सीनपर्यंत समीरच्या बरोबरीने मी आणि कश्मीर त्या स्क्रिप्टिंगमध्ये इन्व्हॉल्ड होतो, त्या सीन्समध्ये इन्व्हॉल्ड होतो. हे का करायचं आहे, हे असंच का करायचं आहे, हे नाही केलं तर काय होणार आहे, असे असंख्य प्रश्न आम्ही त्याला विचारत होतो. तोही त्याची तितक्याच शांतपणे जसा तो आहे तशी उत्तरं देत होता. आमची चुकीची मतं खोडून काढत होता, त्याची काही चुकीची मतं बरोबर करून आम्हाला पटवत होता. आम्ही ती मान्य करत होतो. 4 वाक्यात 3 टोमणे. कसं आहे, माझी इमेज कॉमेडी ॲक्ट्रेस म्हणून आहे आणि मलाही ती खूप आवडते. म्हणजे मला अजिबात त्याची खंत किंवा गिल्ट नाही आहे. आय एम हॅपी विथ इट. सो जेव्हा कास्ट केलं मला आणि हा असा रोल करायचं, बरं त्या रोलमध्ये इनबिल्ट कॉमेडी खूप आहे. तर कधीतरी काहीतरी मी त्याला असं म्हणायचे ना मी करायचे, तर तो ना इतका डांबीस माणूस आहे ना, तो तिथे मॉनिटरवर बसून की मी खुश झाले. आणि पुढचं वाक्य असायचं, निर्मिताई हे नको ना. मी म्हटलं किती म्हणजे आता कळतंय माझ्या त्या 2 वाक्यांवरून कळतं. मी मगाशी जे म्हटलं ना की तो बरोबर उंगल्या करेक्ट असतात त्याच्या, की इतकं की मला मी खरंच खुश व्हायचे की वा आपण काहीतरी केलं ते आवडलं यार. आणि त्यानंतर मला सवय झाली त्याची. तो हसला की मी विचारायचे, काय समीर परत करायचं आहे, हे नको आहे का? नाही ग खरंच हे चांगलं केलं. हे दोघं जण प्रॉब्लेम्स असा टेबलावरती घेऊन बसलेत, ती ते प्रॉब्लेम हसत सोडवते. आणि जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा एक सीन आहे, खूपच मस्त सीन आहे. तिने आणि विजयदादांनी केलेला सीन आहे. त्या सीनमध्ये त्या कॅरेक्टरला कल्मिनेशन मिळतं की त्या बाईचं कॅरेक्टर तिथेच कळतं काय आहे. आणि ते डोळ्यातनं, भाषेतनं, तुमच्या वजनातनं, शब्दांच्या सांगण्याची जी ताकद जी तिच्याकडे आहे, शेवटी निर्मितीताई घेऊन जाणार. आणि हे दोघं तुला माहिती नाही आहे, या दोघांनी तर म्हणजे उच्छाद मांडलाय फिल्ममध्ये. अरे आता त्याच्या या रिॲक्शनचं कौतुक करू का ह्याच्यावर रिॲक्ट होऊ. खरंच असं झालं. मी त्यांना डबिंगला जेव्हा फिल्म बघितली ना, मी याला म्हटलंच ना सुरुवात थोडीशी दाखव, आणि मी बघत गेले. डबिंग तिथेच मी 2 तासाची फिल्म सलग बघितली आणि समीरला हॅट्स ऑफ केलं. आणि मी म्हटलं काय गोड फिल्म केले समीर, आणि हा ना वेडा मुलगा खूप गोड काम केलं. आजपासून ना आपण एकमेकींना अगतुगा करूया. आई नाही म्हणजे दुरावा नाहीसा होईल.
अजयचं लाईफच मस्त आहे. मोठं मोठं घर, श्रीमंती, एकदम राजाराणीचा संसार नाही. मला असं तोंडावर नाही नाही म्हणतात. नाही म्हणायला दरवेळेस चिडूनच बोलावं लागतं असं नाहीये. खोटं बोलायचं प्रेमाने. बरीच मजा आम्हाला पाहायला मिळणार आहे. फक्त शेवटी जाता जाता प्रेक्षकांना आपण सगळे एकदा मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणणार आहोतच. आणि एका वाक्यात आधी सिनेमाबद्दल सगळंच आम्ही खरं तर इतक्या वेळात बोललो आहोत आणि जे म्हणायचं ते आम्ही फिल्ममध्ये म्हटलंय. त्यामुळे प्लीज आम्ही काय म्हटलंय ते बघायला तरी 11 ऑगस्टला नक्की चित्रपटगृहात जाऊन आमचा हा चित्रपट बघा. मला असं वाटतं की मला काहीच प्रॉब्लेम नाही ही जी फ्रेज आहे ती आजच्या पिढीचं ते ब्रीदवाक्य झालेलं आहे आणि आपण किमान 50-100 वेळा ते दिवसातनं बोलतो. आणि 11 ऑगस्टला तुम्ही मला काहीच प्रॉब्लेम नाही तुमच्या बायकोसोबत, तुमच्या परिवारासोबत, तुमच्या मित्रमंडळींबरोबर बघाल तेव्हा तो खूप एन्जॉय कराल. पण दुसऱ्या दिवशीपासनं जेव्हा केव्हा मला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणायला लागाल त्याच्या 2 मिनटं आधी तुम्ही विचार कराल की आता पण हे म्हणायचं आहे का नाही म्हणायचं आहे, का थोडासा विचार करून बोलायचं आहे आणि खरंच आपल्याला प्रॉब्लेम आहे की नाही. त्यामुळे 11 ऑगस्टला नक्की जाऊन चित्रपटगृहात हा पिक्चर बघा. मी जसं मगाशी म्हटलं तसं 11 ऑगस्टला तुम्ही समीर विध्वंस आणखी एक हलका फुलका चित्रपट बघायला चित्रपटगृहात नक्की जा. आम्ही सगळे तुम्हाला तिथे भेटू, छान हसवू तुम्हाला, म्हणजे स्क्रीनवर नक्की भेटूया. आणि आता जाता जाता फक्त एक मगाचपासून सांगायचं होतं समीरला. त्याने तो इतका बोलला की मला वेळ दिला नाही त्याने बोलायला. ह्या सगळ्या आता जे कोण जेवतात ना त्या सगळ्यांचं बिल तू भरणार आहे. आणि आता म्हण मला काहीच प्रॉब्लेम नाही.